तुम्हाला आज जेवणासंदर्भातला एक नियम सांगणार आहे, की जर सगळ्यांनी नियमित पाळला, तर तुम्हाला कोणताही अन्नाचा दोष लागणार नाहीये. तर नियम म्हणण्यापेक्षा तू एक प्रार्थना करायची आहे देवाला, की ती कशी करावी? सुरुवातीला तुम्ही जेव्हा जेवायला बसता, तेव्हा जेवायला बसण्या अगोदर जेव्हा जे तुम्ही ताट वाढून घेता, कोणी भाजी चपाती खातं, जी कोणी भात पोळी जे काही जेवण जेवता, तर सुरुवातीला अगोदर खात्री करायची आहे, की आपण जेवायला बसताना आपलं पूर्ण ताट वाढलेलं आहे का? तर जे काही असेल ते पूर्ण वाढून घ्यायचं आहे. आपण जे काही खात होते, भाजी, चपाती, पोळी, भात, वरण जे काही असेल ते आपलं पूर्ण जेवण जे असेल ते ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे. आणि बसल्यानंतर जेव्हा आपण जेवणाला बसणार आहोत, त्यावेळेस एक ताटाला नमस्कार करायचा आहे. ताटाच्या कडेने पाणी ओवाळायचं आहे आणि आपली जी कोणती इष्टदेवता असेल, कोणाची देवी असते, कोणाचे महादेव आहेत, कोणाचे गणपती, कोणाचे विष्णू, तसेच कोणाचे वेगवेगळे प्रत्येकाचे देवता असतात. तर त्यांना आपल्या देवतेला आग्रह करायचा आहे, आपल्या इष्टदेवतेला, की आपण जेवायला यावं. मी जेवायला बसलेलो आहे. त्यांना जेवायला आग्रह करा, हा तुम्हीही जेवायला या म्हणून. ते पाणी ओवाळून तुम्ही जे जेवण जेवणार आहात त्यातला एक घास तुम्हाला काढून ठेवायचा आहे. एक घास म्हणजे की त्याच्यावरती सगळं तुम्ही जेवढं काही पदार्थ जेवढे खायला घेतलेले आहेत, त्यातले छोटे-छोटे थोडासा भात, थोडंसं वरण हे सगळं एका एका घासावरती सगळं त्याच्यातलं घ्यायचं आहे आणि तो ताटाच्या खाली ठेवायचा आहे. जेणे की तर आपण तो घास का काढावा, की जे काही अन्न आपल्यापर्यंत येताना जी काही प्रोसेस आहे त्याचा आपल्याला दोष लागू नये. तर शेतकऱ्यांनी जेव्हा अन्न बनवलेलं असतं, त्याचबरोबर व्यापारीही त्याच्यामध्ये व्यापाऱ्याचंही कष्ट लागतं. नंतर आपली आई जी जेवण बनवते, आपली जी पत्नी आहे ती जेवण बनवते. प्रत्येकाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही तो घास काढायचा आहे. असा जर तुम्ही हा नियम रोज पाळलात, बसताना जेवणाला देवाला दररोज प्रार्थना केली, तर ते अन्न हे पूर्ण ब्रह्म होऊन ते प्रसाद स्वरूप ते अन्न जेवण न राहता तो एक प्रसाद बनून जातो. दररोज ही प्रार्थना करा आणि जेवणाला बसा आणि जेवणाच्या ताटावरून उठतानाही एकदा ताटाला आणि त्या जेवणाला नमस्कार करा, की त्या अन्नपूर्ण देवतेला नमस्कार केल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. अन्नपूर्णा देवीचा सदैव तुमच्यावरती आशीर्वाद राहतो.